नशीब सकाळी सकाळी हिचा चेहरा नाही बघावा लागत. हिचं जाम प्रेम आहे ना त्या गोपाळवर. प्रेम मिळवण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते, कोणाचा जीवही घेऊ शकते. या संधीचा फायदा नाही करून घेतला तर तो देवी सिंग कसला. देवी सिंग आता हिला इतकी हाडतूड करायची की तिचं प्रेम मिळवण्यासाठी तिने जे पैसे लपवले ती स्वतःहून आणून देईल. चांगली आयडिया आहे. झाली का झोप? लय दिवसांनी शांत झोप मिळाली असेल ना तुम्हाला? काय झालं, बोलत का नाही तुम्ही? अजून रागावलायत का? मी तुमच्यासाठी चहा करून आणलाय, द्या, बरं वाटेल. द्या इकडे, मी करते. हा ना, हो, घ्या चहा घ्या. मागच्या वेळी मराठी भाषेत सांगितलं होतं, मी तुझं कोण नाही, तू माझी कोण नाही. काय झालं? दुसरं काय होणार आहे? झाली असतील भांडणं नवरा बायकोची. ही बाया माझ्या लेकाच्या मागे हात धुवून का लागली आहे ना, कोणाच ठाऊक. थांबा, मी बघूनच येते काय झालं. ए, तू कुठे निघाली? अहो, मी जाऊन बघते तरी काय झालंय ते. काय गरज नाही त्याची. नवरा बायकोचं भांडण नाही, त्यांचं ते बघून घेते याल. आपण मध्ये पडायचं नसतं. हा, अरे जेव्हा गरज पडेल तेव्हा तरी तू कधी मध्ये पडलायस का? आणि आता तर डोक्यावरच पडलायस. आणि तुझ्याच्याने कवा काय झालंय का? ए म्हातारे, माझं डोकं नको खाऊ, शांत बस. मी आज जाऊन बघते, त्यांची भांडणं तरी सोडवते. काय फुलत आहे हा? नाही म्हणजे तुला वाद नाही पण गुण लागला म्हणायचा. हा बाई, तू पण त्या सुनेसारखी लाली सारखीच करती का ग? तिच्यासारखीच वागायला बघती ती बाई. आता नवरा एवढा नको म्हणतोय, नको जाऊ, नवरा बायकोचं भांडण आहे, आपलं काय काम आहे, तरी हाईच तुझं पुढं पुढं. तसं नाही अगं, रागाच्या भरात परत काय झालं तर काय करायचं. मी आलेच. ए, तुला प्रेमाने सांगितलेलं कळत नाही का? हा, जा तुझी कामं कर, जा जा. फुलत आहे, पोव्या आणते ना. होय, हा आणते. सुद्या, सांग ना जामकर साहेबांना. हा, असं किती दिवस घरी बसणार आहे? घ्या ना म्हणा ड्युटीवर परत. ते काय सस्पेंड फिस्पेंड केलंय ते काढून टाका आता.